आज बनवल्या होत्या चांगल्या फुगणाऱ्या अशा कुरडया, पांढऱ्या शुभ्र कुरडया झाल्या होत्या. आता त्याची रेसिपी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. इकडे गावाकडच्या पद्धतीने मी तुमच्या संग हा व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. त्यानंतर इथे सकाळी चूल मांडली होती, सगळं व्यवस्थित असं दही हाटण्यासाठी धुवून ठेवलं होतं. त्यानंतर मग इथे चीक दळायचं काम काल रात्री चीक घरीच दळला होता. दोघींनी, आत्यांनी, त्यांच्या आत्यांनी दोघींनी दळला होता. एक पायलीच्या वर कुठे गहू भिजू घातले होते. 3 दिवस गहू भिजू घालायचे. त्यानंतर मग पाणी बदलत राहायचं. मग त्यामुळे पांढऱ्या शुभ्र कुरडया येतात. त्यानंतर मग त्या चीक सकाळी पाणी काढून घ्यायचं, खालचा चीक व्यवस्थित असा ठेवायचा. त्यानंतर पाणी गरम होऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असा चीक हटून घ्यायचा. आणि त्या आत्या आहेत आमच्या इथल्या, त्यांनी हटला. त्यांच्या आत्याने दोघी तिघींनी मिळून छान असा चीक झाला होता. जास्त गाठीसुद्धा होऊन द्यायच्या नाही आणि निबारसुद्धा होऊन द्यायचं नाही. मस्त असं पातळ चीक झाला होता व्यवस्थित असा. छान कुरड्यासुद्धा येत होत्या. आणि मग इथं कुरड्या घालायला घेतल्या आणि साडीवर घातलं तरी छान होतात. साडीवर तेव्हाचं उलटताना मग सोपं जातं, त्यामुळे साडीवरच घालत होतो. आणि नंतर आम्ही 4-5 जणी आलो असेल कारण कुरड्या घालायला, तेव्हाच मग कुरड्या होऊन गेल्या. एक पायलीच्या थोड्या वर होत्या आणि त्यानंतर मग इथं कुरड्या करून घेतल्या. बाकी कामसुद्धा बाकी होतं. आणि मग त्यानंतर मग म्हणलं आधी कुरड्या घालून घ्यावं, कारण सकाळीच मग कुरड्या घातल्या ना मग छान अशा वाळून निघतात. आणि 1 ते 1.5 खाट झाली असेल. कुरड्या करायचे म्हणले सोपे नाही. आम्ही घरीच दळलो होतं त्या दोघींनी, कारण मला स्वयंपाक करायचा होता त्यामुळे त्या दोघींनीच घरीच दळलं. विकत पण भेटतं दळून, पण त्याच्या असं बोलतात की लाल कुरड्या येतात, त्यामुळे आम्ही घरीच दळलो होतं. आमच्याकडे दळायचं मशीनसुद्धा आहे, त्यामुळं मग घरीच दळलं होतं. त्यानंतर मग कुरड्या एक पाय एवढेच करायचे, त्या आम्हाला जास्त काही करायचे नव्हते, कारण मागच्या वर्षीच्या बाकीसुद्धा होत्या. एवढ्या छान कुरड्या झाल्या होत्या, कारण पांढऱ्या शुभ्र अशा झाल्या होत्या. आणि तळल्यावर तर किती फुगल्या होत्या तुम्हाला दिसतच असेल. आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान अशा कुरड्या तयार करून झाल्या. त्यानंतर हा चोथा उरला होता, कारण ह्याला चोथा म्हणतात. कालच्या कुरड्या जर आपण तळलं ना ते उरतं ना, त्याच्या चोथ्याच्या पापड्यासुद्धा करतात. आणि इथं मग ते तेल टाकलं, तेलात लसणची फोडणी दिली. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर टाकली आणि थोडासा रवा हटून घेतला. रवा हटला ना त्यामध्ये मग इथं चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये मग चोथा टाकायचा आणि थोडं हटायचं, कारण मला ह्या पापड्या खूप आवडतात आणि गावाकडे ह्या पापड्या करतात. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, कारण खूप छान लागतात आणि चवीला खूप भारी लागतात. ह्या चुलीमध्ये भाजून खायला तर एकच नंबर लागतात. तुम्ही जर गावाकडे असेल ना नक्की हे रेसिपी ट्राय करा. आणि त्यानंतर मग थोडं थोडं हटून घेतलं. आणि चुलीवर करायचं म्हणजे कोणती गोष्ट सोपी नाही, कारण धूर खूप डोळ्यामध्ये जातो आणि नाकामध्ये जातो, त्याने सर्दी होऊ शकते, कारण त्रास खूप होतो मला तर. पण आता काय ॲडजस्ट करावंच लागतं, कारण आता गॅसमुळे बचत करावं लागते. त्यानंतर छान अशा कुरड्या पलटी करत होते, म्हणलं बघावं. मग सगळ्या कुरड्या मी पलटी करून घेतल्या आणि छान होत होत्या. मग सगळ्या पलटी करून घेतल्या एवढ्या. त्यानंतर चोथ्याच्या पापड्या छान असं शिजून घेतलं, 10 ते 15 मिनिटं शिजून घेतलं असेल. आणि त्या चोथ्याच्या पापड्याच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडं जर ज्वारीचं बाजरीचं पीठ असेल किंवा त्यामध्ये भरडा टाकतात दळून, पण त्या गोष्टी काय आपल्याकडं होत नाही ॲडजस्ट करायच्या, त्यामुळं मग त्यामध्ये तुम्ही ज्वारीचं बाजरीचं पीठ टाकलं तरी होऊन जाईल किंवा गरा टाकला तरी होऊन जातं. त्यानंतर मग त्या पळीने घातल्या मी आणि आत्यांनी, आणि तर खूप झाल्या होत्या, छान अशा होऊन जातात. तुम्ही नक्की माझी रेसिपी ट्राय करत जा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा. नवीन चॅनलवर जर आपले नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा नक्की. त्यानंतर एक पळीने घालायच्या आणि ह्या पापड्या चांगल्या आटून घट्ट झालं ना त्या हाताने सुद्धा थापून करतात, कारण पण चटका खूप बसतो, ते खूप अवघड आहे. त्यामुळे मग मी सोप्या गोष्टी बघत असते तर मी पळीनेच घालत असते. आणि तुम्ही म्हणता पळीने उलटतं का, पण ते उलटतं आणि खूप छान सुंदर अशा पापड्या होऊन जातात. पळीने घालत जा, कारण सोपे बघायचं, कारण चटका बसतो हाताला. त्यामुळे आपल्याला जे गोष्टी सोप्या वाटतात आपण त्या गोष्टी ट्राय करायच्या आणि छान पळीने पण होऊन जातात. तुम्ही म्हणता नाही हो पलटत नसेल, पण पडलं तर खूप छान होतात. आणि त्या कागदावर घातल्या होत्या, पातळ कागदावर साडीवर होत नाहीत, त्यामुळं कागदावरच घाला तुम्ही. एका खाटावर कुरड्या केल्या होत्या आणि दुसऱ्या खाटावर मग पापड्या केल्या, त्याच्यावर काय बसलेच नाही. मग त्यानंतर खाली सुद्धा घातले होते आम्ही खूप सारे. एका खाटावर बसलेच नाही, कारण खूप जास्त ही होतं. आणि अशा छान सुंदर पापड्या तुम्हाला दिसतच असतील, खूप सुंदर झाल्या होत्या बघा, दिसत असतील. अशा पद्धतीने करायच्या, जास्त जाड नाही पातळ सुद्धा नाही करायच्या, कारण उलटल्या पण पाहिजे. आणि इथे दोघी घालत होतो आम्ही, त्यांच्या आत्या इथं त्यांचं काम चालू होतं लसूण बांधायचं काम, त्यामुळे मग आम्ही दोघींनीच घातल्या. आणि मग
मग इथे खाली घालायला घेतलं कारण वर जागाच पुरली नाही, त्यामुळं खाली पण कागद टाकला तर कागदावर घालत होतो. आणि आमची ते वटा असल्यामुळं आम्हाला काही अडचण नाही, त्यावर टाकता येतं व्यवस्थित छान असं वाळून सुद्धा निघतं. ऊन पण खूप आहे आता सध्या, तर तुम्हाला तर माहीतच आहे. पण लवकर या गोष्टी केल्या लवकर वाळून निघतं, कारण संध्याकाळच्या टायमाला खूप आबाळ येतं, पाऊस येतो. आता सध्या तर तेच चालू आहे. त्यानंतर इथं पापड्या घालून घेतल्या, एवढ्या सुंदर अशा पापड्या झाल्या त्या सगळ्या. आणि तुमच्याकडे ह्या पापड्या करतात का मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग इथे कुरड्यासुद्धा वाळत होत्या आणि छान अशा पापड्यासुद्धा झाल्या त्या. कशा आल्या नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडल्या का मला हे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथं दुपारच्या वेळेस सगळ्या पलटी करायला घेतल्या, खूप सुंदर होत होतं. एकसुद्धा पापडी चिटकली नाही आणि तुटलीसुद्धा नाही, छान अशा झाल्या होत्या. आणि तुम्हाला कुरड्या आणि पापड्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता इथेच एंड करते, भेटूया एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.